हीच आमचे मोहम्मद पैगंबर यांची शिकवण पूर्वग्रस्तांना साहिल रामपुरे यांच्याकडून मदतीचा हात। या वाक्याचा अर्थ असा आहे की पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार साहिल रामपुरे जनसेवक अशा लोकांना मदत केली आहे। साहिल भाई रामपुरे यांचा कुठलाही राजकीय पक्षाशी संबंध व हेतू नसताना एका माणुसकीच्या नात्याने मदत करत आहेत। विशिष्ट पूर्वग्रह बाळगतात। थोडक्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता किंवा कोणाचेही विचार विचारात न घेता मदत करण्याचा हा संदेश आहे। साहिल रामपुरे यांनी मदत केलेल्या ठिकाणांची नावे ही आहेत: गाव तिरे जिल्हा उत्तर सोलापूर, गाव तरड तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर, गाव शिवणी उत्तर सोलापूर, गाव पीर टाकळी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर। एकंदरीत हा संदेश धर्मनिरपेक्षता आणि सलोख्याचा आहे। यामध्ये एका व्यक्तीने धार्मिक शिकवणीनुसार कोणताही भेदभाव न करता गरजूंना मदत केली आहे। विशेषतः आमच्या माता भगिनींच्या माय माऊलींच्या नवरात्रीच्या उपवासासाठी खास साबुदाणा खिचडी तयार करण्यात आली आहे आणि त्यासोबत केळीही उपवासासाठी देण्यात आली आहे। यसर फाउंडेशनला मी मनापासून अभिनंदन करतो की त्याने आमच्या पूरग्रस्त लोकांचा म्हणजे थोडं खाणे वगैरे देऊन दिल्याबद्दल त्यांचा आभार मानतो। आणि त्यातल्या त्यात बॅग सुद्धा शाळेचे तुमच्या मुलाचे नुकसान झाल्यामुळे ते सुद्धा साहिलभाई रामपुरे यांच्या वतीनं देण्यात येईल। हे कुठल्याही पक्षाची काही घेणं देणं नाही, म्हणजे राजकीय हेतू नाही। मग त्यानंतर कुठलाही फंड जमा करून म्हणजे झिरो फंडिंग, नॉन रिलिजियस, नॉन पॉलिटिकल, म्हणजे एक माणुसकीच्या नात्यानं एक आमच्या मोहम्मद पैगंबराची शिकवण हे आहे की माणसात असायला पाहिजे माणुसकी, कुठलाही जात धर्म बघत नाही। साहिल बैरामपुरे ह्या दादांनी आपल्याला मदतीचा हात दिलेला आहे। हॉलवरती जेवणाची सुविधा होती, पण मी त्यांना सांगितलं होतं की दादा तुमच्या टीमला माझ्यासोबत पाठवा, जिथं खरी गरज आहे तिथं आपण फराळाचं नेऊन देऊया। तर दादांनी माझ्या एका शब्दावरती सगळ्यांना इथं पाठवलेलं आहे। आणि आता खरं तर गुडघ्याएवढं पाणी झालंय ऑलरेडी रस्त्यामध्ये, तरी पण आपण सर्वजण इथपर्यंत पोहोचलो आणि तुम्ही इतकी परिस्थिती बघितली, खरोखरच त्यांना गरज होती जेवणाची म्हणजे। आणि ही त्यांना जी शिकवण दिली आहे ते ही त्यांच्या मोहम्मद पैगंबरांची शिकवण आहे। आणि त्या गोष्टीचं त्यांनी त्या म्हणजे कुठल्याही समाजाचं न बाळगता सर्व धर्म समभाव ह्या भावनेने इथपर्यंत त्यांनी पोहोचलेले आहेत आणि पूरग्रस्तांची मदत केली आहे।